आता हे म्हणतात बरं का मी नाही, मग ते जर 8 दिवस आपल्याला 15 मिनिटात देत असली तरी आम्ही आझाद मैदानाला जाणारच आहे. दिलं तरी आझाद मैदानाला जाणार, नाही दिलं तरी जाणार. दिलं तर गुलाल उधळायला जाणार, नाही दिलं तर आमरण उपोषण करायला जाणार. सुट्टी आपल्यापाशी नाही तरी आम्हाला त्याच्यातलं पार काय वाचायचंय. याच्यातलं एखादा फक्त शब्द फिब्द हो केला ना, तुम्ही लय बाहेर आलात, त्यामुळे मला पटकून बाहेर यावं लागतं. मग वाचण्यावर ते नसतं. मी रात्र ते जागा आहे माय बापा, शपथ सांगतो मी शब्द फिरता वाचण्या. हा मला ते वाचितो मी, कोणचा काय शब्द बोललाय सचिव याच्यावर ध्यान देतो. चुकीचा शब्द आहे का, याच्यात काना मात्रा हुकला काय, माझ्या बापाच्या पोराचं वटवळ होईल एक जर काना मात्रा हुकला. एवढा लढून आपला उपयोग नाही होणार, म्हणून याच्यावर अभ्यास करावा लागतो, याच्यावर ते वाचायला लागतं. वेळ दिला उंची कुस्ती झाला का बाहेरचे दणका चालू होतो, तणा दण ते हलग्यावले त्यांचा तुमचा तालच चालवतो. मला वाटतं मला बोली ते का कोण चलावं आपलं बाहेर पटकून, म्हणजे तुमच्या रावी विश्वास दाखवत असं नाही. तुमचे इतके विश्वास माझ्यावर कोणावरच नाही, कोणावर टाकत नाही तुम्ही, इतका माझ्यावर विश्वास टाकतात. आणि मी बी जीव बी द्यायला तुमच्यासाठी तयार आहे. याच कारणात त्यांचं काय होतंय बघूयात. आपण त्यांना आत्ता आणि रात्रीचा वेळ दिलाय, त्याच्यावरती आता अभ्यासक बोलून जे महाराष्ट्रात कुणी अभ्यासक असतील त्यांनी रातोरात या. आम्हाला सांगू नका, नाही तर उद्या त्याला परत तिकडं बोंबलायचा तिसरं हे नाही ते नाही. तो एकही शब्द घ्यायचा असले सांग इकडे. आपण त्याच्यावरती चर्चा करूयात, त्याच्यावर अभ्यास करू, त्याच्यावर वाचू. आपणही संध्याकाळी याच्यावर चर्चा करू एकत्रित, तिथं जिथं तिथं. कोणाला वाहनाला त्रास होईल असं काय करू नका. सगळेजण इकडे थांबा. मी तुमच्या शब्दाच्या पुढे नाही, तुम्ही माझ्या नाही. आपल्यापासून कोणालाही मुंबईकराला त्रास होऊ द्यायचा नाही, कारण मुंबईतले भाऊ सुद्धा सगळे जनता आपली आहे, आपण त्यांचे. एकमेकावर माया करायला शिकायचं. सगळ्यांनी त्या मार्केटकडे या, तिथं सगळ्यांनी आता जेवण ठेवणं करू. आपण याच्यावर अभ्यास करत बसू. आणि आपल्याला आझाद मैदानाला गेलं तरी आरक्षण घ्यायचं, इथून घ्यायचं, कुठून नाही. आपण तर पहिलेच म्हणलो होतो आंतरराष्ट्रीय दिलं तरी आम्हाला घ्यायचंच. आणि तुम्ही बिडात दिलं तरी घ्यायचं, नगरमध्ये दिलं तरी घ्यायचं, आणि पुण्यात दिलं तरी घ्यायचं, आणि आझाद मैदानाला गेलं तरी घ्यायचं. आझाद मैदान कॅन्सल आहे का आपलं? नाही. आपण म्हणलं तर माघार नाही, आद्या तेच द्या, मग काय हरकत नाही ना. आम्हाला काय तिथं जाऊन काय घर बांधायचे का? आम्हाला तिथं जाऊन काय काय जागा करायचं काय? सगळ्यांना टाकारे 2-2 गुंठे पलीकून तू वालीकून घे, मग काही असं काय नाही ना. त्याच्यामुळं काही गोष्टी समजून घ्या. आपल्याला अभ्यास पूर्ण व्हावा लागत, दूरदर्शन ठेवावे लागणार आहे. त्यांनी ते आपण त्या 3-4 मागण्या आता केल्या, त्याबद्दल जे शासन निर्णय दिले त्यासाठी इकडे आलेलो आहेत आपण. आपलं काय म्हणणं आहे, पण तरी ते आल्याच्या नंतर वाचूनच निर्णय समाजाला विचारून घेतला जाईल. म्हणजे तुम्ही आणि महाराष्ट्रातला मराठा समाज मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून ते त्यात चुकीलं म्हणजे मी काय हा म्हणणार नाही. म्हणून तर तुमचा मला विश्वास आहे माझ्यावर. मला पक्क लागतंय तर जमतंय. ते आल्यावर पुन्हा आणखीन एखादी येते 15 मिनिटांनी, तरी 15 मिनिटं म्हणलं तरी 2-4 घंटे काही केलं तरी लागणारच. जाऊन द्या ना. पण आज ते ही वेळ दिला, रात्र दिली, ते केव्हा आले का पुन्हा आपण त्याच्यावर चर्चा करू. पुन्हा मी काही वकील बांधव काय अभ्यास घेऊन बसतो, चर्चा करतो. आता त्याच्यावर लगेच जाणार. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी शांत आता जेवायकडे जायचं. आझाद मैदानचा उद्या निर्णय आपण सगळ्यांनी बसून उद्या घ्यायचा. निर्णय तुमचा, माझा, आपल्या समाजाचा. पण आरक्षण पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही. एक मिनिट, यांचा काहीतरी प्रश्न. एक मिनिट आडा नको, मला आवाज द्यायचा. ते काय म्हणले तुम्ही सांगा मला. डेटा म्हणलं तालुका नसतो आहे का? आता डेटा म्हणजे ज्याला प्रमाणपत्र मिळालंय तो घरावाईज म्हणा, तालुका वाईज कशाला घरावाईचा झाला तो. आता मात्र मुंबईच्या सगळ्या मराठा बांधवांवर जबाबदारी आजची वाढली. थोडं जेवणाचं आणि पाण्याचं या लेकरांना तातडीनं करा, आणि सगळ्यांनी तिकडे बाजूला जाऊन आराम करा. ते ग्राउंड कुठे बघा, सगळे तिकडे चला. आझाद मैदानचा निर्णय
उद्या 12 वाजता आपण घेणार आहे आणि मी जर सरकारला पुन्हा एकदा सांगतो, मी जर आझाद मैदानकडे निघालो तर मागं वळणार नाही. मग आता ही सरकारला द्यायचा का आजचा रात्रीचा वेळ द्यायचा का सरकारला? जाऊ द्या, जेवढे वेळ देऊन टाकून नाही दिले तर आपण 7 महिने करतात का आपण बोलायचं. उद्या त्याला निघाले ते काळ दिसेल. आज कोणी तिकडे आझाद मैदानकडे जायचं नाही आणि सगळेजण आराम करा. बेस्ट आपण याच्यावरती अभ्यास करतो. कारण मी आता काय करतो, वकील बंधू मुंबईतले महाराष्ट्रातले काही अभ्यासक राहतील तर आम्ही याच्यावरती चर्चा करतो. आपल्या पोराचं कल्याण करायचं, आपलं बघायला सगळेजण तिकडे चला. माझ्या रस्ता दे, तुम्ही लय लोटे राहू असं असतं का? पुढं तुम्ही सगळ्याच गाड्या त्याचं सोडून माहीत ढकलीत आम्हाला. सुरू झालं ना, जेवण कसं काय करता येईल? आता सकाळी 11 वाजतापासून सुरू झालेलं आहे आम्हाला लोक. उद्यापासून उपोषण करा असं म्हणते ती. नाही नाही, मला काय होणार आहे 2 दिवसांनी, काय होणार नाही. उद्या शेवटची संधी दिवस एवढं शरीर नाही थकलेलं, शरीर चांगलं साधेल. माझ्या आपल्याकडे कल्याण होईपर्यंत शरीर थकत नाही मला. तुम्ही शिकणारे मी काय बोलतो मार्गात सोडलेच नाही, असंच म्हणतो रे. मी मराठ्याचा लॉस होऊन देणारा पोरगाच नाही. नाही तर मी मागच कागद घेऊन घरी गेलो असतो. मराठ्यात लॉस होऊन देत नसतो. जीव देईन पण मराठ्याचा लॉस नाही होऊ देणार आयुष्यात. आपण आता उद्या उपोषण काय करायचं?